नमस्कार, मी पूजा पवार माझ्या मराठी ब्लॉग चॅनलवर आपलं स्वागत करत आहे। तर सगळ्यात आधी सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। तर स्वामींना नवस कसा करायचा याबद्दल आपण आज थोडा व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर बघा, आपल्या प्रत्येकाच्याच काही ना काही इच्छा असतात। काही इच्छा सहजासहजी पूर्ण होतात, तर काही इच्छा खूप नवस करूनही पूर्ण होत नाहीत। खूप नवस करतो आपण, खूप देवांना नवस करतो, तरी देखील नवस पूर्ण होत नाही, आपली इच्छा पूर्ण होत नसते। तर असं का होतं? तर बघा, आपण खूप कष्ट करतोय, मेहनत करतोय, पण त्या मेहनतीला, कष्टाला नशिबाची साथ नसेल तर त्या कष्टाला काहीही अर्थ नाही। पण ज्यावेळी आपल्या नशिबाला, आपल्या कष्टाला भाग्याची साथ मिळते, त्यावेळी आपला भाग्योदय होतो। त्या कामात आपल्याला यश येऊन आपल्या ज्या काही इच्छा आहेत त्या आपण पूर्ण करू शकतो। आपण इच्छा पूर्ण होण्यासाठी बघा खूप प्रयत्न केले, पण ती इच्छा पूर्ण झाली नाही। मग अशा वेळी आपण काय करतो? तर आपण कुठल्या देवाला मानतो किंवा कुठल्या गुरुला मानतो, त्यांना पूर्णपणे शरण जायचं आहे। आता बघा, आपण कुठल्याही देवाला नवस करतो, साकडं घालतो, माझी ही इच्छा आहे ती पूर्ण करा, मी तुम्हाला हे देईन, मी तुम्हाला ते देईन, एवढं बोलून आपण काय करतो? आपण ते दिवस मोजत बसतो की आपली इच्छा तर आपण स्वामींना सांगितलेली आहे आणि ती स्वामी पूर्ण करणार आहे हे तर आपल्याला माहीत आहे, म्हणून आपण दिवस मोजत राहतो। आणि बरेच दिवस गेले तरीसुद्धा ती इच्छा पूर्ण होत नाही, तरीसुद्धा स्वामी सेवेत वगैरे राहतात। काहीजण तर काय करतात माहिती आहे काय? नाही, या सेवेनं काय होत नाही, त्या सेवेनं काय होत नाही असं म्हणतात, ते चुकीचं आहे असं सुद्धा म्हणतात। आणि त्यावेळी ते आपले जे ज्ञान आहे, आपली जी बुद्धी आहे ती पाजळत बसतात। ते हे बघत नाहीत की आपली काही चुकी झाली आहे का, माझी इच्छा पूर्ण का झाली नाही, हे ते बघत नाहीत, तर कधी ते विचारच करत नाहीत। तर बघा, नवस, साकडं ही गोष्ट आपण जेव्हा करतो ना, तेव्हा सगळ्यात अगोदर त्या देवाला, ज्या गुरूंना तुम्ही साकडं घालत आहात, त्यांच्यावर पूर्ण श्रद्धा असली पाहिजे, आपला विश्वास असायला हवा, तरच आपली इच्छा पूर्ण होणार आहे। आपली जी कोणती सेवा आहे, कोणता नवस आहे, साकडं आहे, ते पूर्ण होणार आहे। तर ही झाली पहिली गोष्ट। तर आता बघा, दुसरी गोष्ट कोणती आहे? तर देवांना आपण तुम्हाला हे करतो, तुम्ही मला हे द्या, हा जो व्यवहार आहे तो आपण अजिबात करायचा नाही। तुमच्या गुरूंना तुम्ही अंतःकरणाने पूर्ण तन, मन, धन, अगदी हृदयातून शरण जायचं आहे आणि हक्काने, प्रेमाने तुमच्या गुरुकडे तुम्ही ती गोष्ट मागा। तुमच्याकडे जर ताठपणा असेल, अगदी दादागिरीची भाषा, म्हणजे तुम्ही मला हे द्या, मी तुम्हाला ते देते, असं काही चालणार नाही, करून तुम्हाला कुठलाच देव पावणार नाही। आपण आपल्या स्वामी महाराजांना जर शरण जायचं असेल तर अहंकार, मीपणा, ताठरपणा हा सोडून द्यावा लागतो। त्याचबरोबर महाराजांच्या चरणाशी आपल्याला लीन व्हावं लागतं, पूर्णपणे त्यांना समर्पित व्हावं लागतं। आणि कुठे त्यावेळी आपल्या इच्छा, आकांक्षा त्या सगळ्या पूर्ण होतात। म्हणजेच आपण म्हणतो बघा, स्वामी माझ्यावर प्रसन्न झाले, स्वामींचा मला अनुभव आला, प्रचिती आली, तर त्यावेळेला ती गोष्ट होते। काही वेळा म्हणतो बघा आपण की या व्यक्तीने ती सेवा सांगितली होती, 15 दिवस झाले, 21 दिवस झाले, 1 महिना झाला, तरी माझी इच्छा पूर्ण का झाली नाही? पण त्या व्यक्तीने सांगितलेली सेवा ही तुम्ही पूर्ण विश्वासाने, भक्तिभावाने केली होती का, हे बघा ना पहिला। बघा, विश्वास नव्हता म्हणून तर तुम्ही दिवस मोजले, विश्वास नव्हता ना म्हणून तर तुम्ही म्हणता की एवढे दिवस झाले, माझा नवस पूर्ण झाला नाही। बघा, जेव्हा आपल्या गुरुवर विश्वास असतो तेव्हा आपण कधीच दिवस मोजत नाही। त्या गुरुची भक्ती, त्या गुरुची सेवा आपण अगदी प्रामाणिकपणाने करत असतो। आपण आपल्या गुरुवर कधीच अविश्वास दाखवायचा नाही। आपलं सगळं चांगलंच होणार, हा बदल आपल्यात पहिला घडवून घेतला पाहिजे। होणार, सगळं नीट होणार, सगळं चांगलं होणार, हा सकारात्मक विचार पण आपल्यामध्ये पहिला रोवून घेतला पाहिजे। कारण कोणताही देव किंवा कोणताही गुरु तो आपल्या भक्तीचा भुकेलेला असतो। आपले भाव महत्त्वाचे असतात, आपली सेवा त्यांच्यासाठी महत्त्वाची असते। असा गुरु, तुम्ही पैसे दान करताय, सोनं अर्पण करताय, कोणी चांदी अर्पण करताय, कोणी 108 नारळ दान करते, हे बघत नाहीत। पण आपल्या सेवेचे जे गुरु आहेत
ते भक्तीचे भुकेले आहेत. आता बघा नवस कसा करायचा. तर बघा आपल्या घराच्या आजूबाजूला कुठे केंद्र असेल तिथे जाऊन आपल्याला नवस करायचा आहे. तर तो कसा करायचा बघा. हां, जर तुमच्या आजूबाजूला केंद्र नसेल तर मग घरामध्ये कसा करायचा हे पण मी सांगणार आहे. आपण सुरुवातीला केंद्रातलं बघूया. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, एक नारळ घ्यायचा आहे, गुलाबाचं फूल, थोडीशी खडीसाखर घ्यायची. गुलाबाचं फूल नसेल तरी चालेल, फक्त खडीसाखर आणि नारळ घ्यायचा. ते घेऊन आपल्याला केंद्रामध्ये जायचं आहे. आता बघा तिथं गेल्यानंतर स्वामींचा जो फोटो असतो, मूर्ती असते, त्याच्याकडे मन भरून आपल्याला पाहायचं आहे. बघा तुम्हाला किती एनर्जी मिळते, किती डोकं शांत होतं. तुम्हाला आजूबाजूचं काहीच लक्षात राहणार नाही. तुम्हाला तुमच्यासमोर फक्त आणि फक्त स्वामीच दिसतील. अशा वेळी काय होतं की आपलं मन भावूक होतं. काही जणांच्या डोळ्यातून पाणीसुद्धा येतं. तर होऊ द्यात. तेच लोक खऱ्या अर्थाने स्वामींमध्ये किंवा आपल्या गुरुमध्ये लीन होतात. 1-2 मिनटं आपल्याला तसंच थांबायचं आहे, आपले मन शांत होईपर्यंत. त्याच्यानंतर आपले मन एकदा का शांत झाले तर त्याच्यानंतर महाराजांना आवाज द्यायचा आहे आणि त्यांचा गुरुमंत्र म्हणायचा आहे. तो म्हणजे गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. हे म्हणून झाल्यानंतर महाराजांना म्हणायचं आहे, महाराज तुम्हीच माझी आई आहे, मीच माझे वडील आहात, मीच माझी माऊली आहे, मीच माझे सर्व काही आहे असं महाराजांना म्हणायचं आहे. महाराज मी तुमच्याकडं जे काही मागणं मागत आहे, माझी जी काही इच्छा आहे ती फक्त आणि फक्त तुम्हीच पूर्ण करू शकता. तुमच्याशिवाय अशी कोणतीच ताकद नाही की जी माझी इच्छा पूर्ण करू शकेल. त्यानंतर तुम्ही महाराजांना आपली जी काही इच्छा आहे ती सांगायची आहे. महाराज माझी ही इच्छा आहे आणि ती पूर्ण करून घेण्यासाठी मी गुरुवारपासून किंवा आजपासून स्वामी चरित्र सारामृत 8 पारायण करेन किंवा मी 1 महिन्यात 2 महिन्यात श्री स्वामी समर्थांचा 1,00,000 नामस्मरणाचा जप करेन किंवा मग त्या महिन्यात 108 तारक मंत्राचा जप करेन. तुमच्या हातून जे काही पूर्ण होईल असं तुम्हाला वाटेल त्यापैकी तुम्ही करायचं आहे. आणि त्यानंतर खडीसाखर आणि नारळ ठेवायचा आहे स्वामींसमोर. त्याच्यानंतर तुम्हाला मुजरा करायचा आहे. नारळ ठेवल्यानंतर आपल्याला लगेचच जायचं नाही. महाराजांच्या समोर तिथंच आपल्याला खाली बसायचं आहे. स्वामींच्या डोळ्यात डोळे घालून थोडा वेळ त्यांच्याकडे पाहायचं आहे. आणि जो काही नवस बोललेला आहे तो तुम्हाला परत बोलायचा आहे आणि तिथून मग आपल्याला निघायचं आहे. अशा पद्धतीने स्वामींना नवस करायचा आहे. याच्यासाठी जास्त कष्ट लागत नाही. हा झाला केंद्रात जाऊन नवस करायचा. तर आपण घरी कशा पद्धतीनं करायचं आहे. तर बघा आपल्या देवघरात मूर्ती किंवा फोटो असेल किंवा आपल्या हॉलमध्ये वगैरे कुठंही चालेल. तर त्या फोटोसमोर आपल्याला दिवाबत्ती करायची आहे आणि सेम याच पद्धतीने खडीसाखर नारळ ठेवून आपल्याला नवस करायचा आहे. आपल्याला स्वामींना साकडं घालायचं आहे. याच पद्धतीने स्वामींना मुजरा देखील करायचा आहे. आता तुम्ही म्हणाल घरात केलेल्या नवसाचा नारळ काय करायचा. आता तुमच्या आजूबाजूला केंद्र नाही म्हणून तुम्ही घरी नवस केलेला आहे, ती खडीसाखर आणि नारळ ठेवलेला आहे. तर त्याचं काय करायचं ते तुम्ही तुमच्या शेजारी किंवा आजूबाजूला दत्त मंदिर तर असेलच ना, ते तुम्ही तिथं अर्पण करू शकता. तर अशा पद्धतीने स्वामींना नवस करायचा आहे. स्वामींना नवस आपण बोलायचा आहे. स्वामी आपली इच्छा लवकरच पूर्ण करतील असा पॉझिटिव्ह मनात विचार करायचा आहे आपण. तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.